हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला आजच्या सेशनला सुरुवात करूया. आपण 10 वर्ड्स दिलेले आहेत, त्याचे आपण सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमध्ये मिनिंग, हिंदीमध्ये मिनिंग असे बघूया. ओके. आणि जे सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेस तुम्ही स्वतःच्या मनाने ट्राय करून बघा की कसं त्या वर्डला सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेला आहे, आणि स्वतःच्या मनाने सुद्धा काही इझी सेंटेन्सेस तयार करत चला जरा. ओके, तो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट आपला जो वर्ड आहे आजचा तो आहे कझन. COZEN. तर याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, तर कझन असं याला प्रोनाउन्स करायचं आहे. हा वर्ब आहे. ओके. आणि मीनिंग आहे याचं टू कॉज टू बिलीव्ह व्हॉट इज अनट्रू. म्हणजेच काय, हिंदीमध्ये त्याचं मीनिंग होतं की ठगणं, आणि मराठीमध्ये काय होते मग, तर फसवणे किंवा कपट करणे, त्याला म्हटलं जातं कझन. ओके. सो कझन म्हणजे काय होतं, टू कॉज टू बिलीव्ह व्हॉट इज अनट्रू, म्हणजेच ठगणे, ठगवणे, फसवणे आणि कपट करणे, त्याला म्हटलं जातं कझन. मराठीमध्ये याचं मीनिंग होतं मग फसवणे, ठकवणे आणि कपट करणे. सिनोनिम्स आहेत डिसीव, फूल आणि ट्रिक, आणि अँटोनिम्स आहेत रिव्हील, एक्सपोज आणि अनकव्हर. सो कझन म्हणजे होतं हिंदीमध्ये ठगणं, मराठीमध्ये होतं फसवणे, ठकवणे आणि कपट करणे. सिनोनिम्स आहेत डिसीव, फूल आणि ट्रिक, आणि अँटोनिम्स आहेत रिव्हील, एक्सपोज आणि अनकव्हर. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे, तर हॅकनेड. याचं प्रोनाउन्सिएशन कसं करायचं आहे, हॅकनेड. ओके, हॅकनेड. हॅकनेड ऍडजेक्टिव्ह वर्ड आहे. त्याचं मीनिंग होतं ऑफ अ फ्रेज और आयडिया लॅकिंग सिग्निफिकन्स थ्रू हॅव्हिंग बीन ओव्हररश्ड, अनओरिजिनल अँड ट्राइट. म्हणजेच काय होतं, तर साधारण, जे काय आहे साधा आहे, एकदम साधारण आहे, साधा आहे, खूप वापरलेलं आहे, जे काय झालेलं आहे आता जुनाट झालेलं आहे, त्याला म्हटलं जातं हॅकनेड. HACKNEYED, हॅकनेड. म्हणजेच याचं मीनिंग काय होतं मराठीमध्ये, तर सामान्य, साधारण, अति वापरलेला, नीरस आणि जुनाट. सो हॅकनेडचं मीनिंग आहे ऑफ अ फ्रेज और आयडिया लॅकिंग सिग्निफिकन्स थ्रू हॅव्हिंग बीन ओव्हरयुज्ड, अनओरिजिनल अँड ट्राइड. म्हणजेच काय, ओव्हरयूज म्हणजे खूप जास्त वापरलेला, ओके, जो की ओरिजिनल आता राहिलेला नाही आहे, जो काय झालेला आहे जुनाट झालेला आहे. तर मराठीमध्ये त्याचं मीनिंग होतं सामान्य, अति वापरलेला, नीरस आणि जुनाट. हिंदीमध्ये म्हटलं जातं साधारण. सिनोनिम्स आहेत क्लिशे, स्टिरियोटाइप आणि ओव्हरयुज्ड, आणि अँटोनिम्स आहेत ओरिजिनल, न्यू आणि फ्रेश. सिनोनिम्स आहेत हॅकनेटचे क्लिशे, CLICHE. हे क्लिचे नाही आहे, हे काय आहे, क्लिशे. ओके, क्लिशे असे याला प्रोनाउन्स करायचं. सो सिनोनिम्स आहेत हॅकनेटचे क्लिशे, स्टेरियोटाइप आणि ओव्हरयुज्ड, आणि अँटोनिम्स आहेत ओरिजिनल, न्यू आणि फ्रेश. नेक्स्ट वर्ड्स आहे इनिमिटेबल. इनिमिटेबल ऍडजेक्टिव्ह वर्ड आहे, आणि त्याचं मीनिंग होतं सो गुड और अनयुज्युअल ॲज टू बी इम्पॉसिबल टू कॉपी आणि युनिक. म्हणजे जे काय आहे युनिक आहे एकदम. तर याचे काही 3-4 मिनिंग्स म्हणजे वर्ड्स आहेत, जे की मराठीमध्ये त्याचे मिनिंग होतं. हिंदीमध्ये बघूया आपण, हिंदीमध्ये काय मिनिंग आहे याचा, तर अनोखी. जे आहे एकदम अनोखा आहे, अद्वितीय आहे, म्हणजे त्याचं दुसरं एकमेव आहे. अद्वितीय म्हणजे काय होतं, एकमेव आहे, त्याचं दुसरं काहीच बनू नाही शकत, म्हणजे ते काय आहे, युनिक आहे. तर इनिमिटेबल म्हणजे काय होतं, सो गुड और अनयुज्युअल ॲज टू बी इम्पॉसिबल टू कॉपी, ज्याची आपण नकल करू शकत नाही, ज्याची कॉपी करू शकत नाही, किंवा ते युनिक आहे म्हणजेच एकमेव आहे, त्याला म्हटलं जातं इनइमिटेबल, म्हणजेच अनोखा, अनोखी वस्तू. सो मराठीमध्ये याचं मिनिंग होतं अननुरूप. अननुरूप, अननुरूप म्हणजे काय होतं, तर ज्याची बरोबरी करता येत नाही, ज्याची बरोबरी करता येत नाही त्याला म्हटलं जातं अनअनुरूप. नेक्स्ट अनअनुकरणीय. अनअनुकरणीय म्हणजे ज्याची आपण नक्कल नाही करू शकत, ज्याची
नक्कल करता येत नाही, ते काय आहे, अनुकरणीय. नेक्स्ट आणखी काय आहे, अतुलनीय. अतुलनीय म्हणजे काय, तर इथेच दिलेलं आहे अतुलनीय, म्हणजे ज्याला तोडता येत नाही, ज्याची तुलना करता येत नाही, ज्याची तुलना करता येत नाही, त्याला म्हटलं जातं अतुलनीय. आणि अद्वितीय. अद्वितीय म्हणजे काय, तर दुसरे कोणी नाही असे, म्हणजे जे काय आहे, एकमेव आहे. ओके. सो परत एकदा सांगते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आणखी कळेल की काय होतं. सो इनइमिटेबल हे ऍडजेक्टिव्ह वर्डचं मीनिंग काय होतं, सो गुड ऑर अनयुजुअल ॲज टू बी इम्पॉसिबल टू कॉपी आणि युनिक. म्हणजेच काय आहे, तर अनुरूप आहे. आणखी काय आहे, अनुकरणीय आहे, अतुलनीय आहे आणि अद्वितीय आहे. तर अनुरूप म्हणजे काय होतं, ज्याची बरोबरी करता येत नाही. अनुकरणीय म्हणजे ज्याची नक्कल करता येत नाही. अतुलनीय म्हणजे ज्याची तुलना करता येत नाही. आणि अद्वितीय म्हणजे दुसरे कोणी नाही असे, त्याचं दुसरं कोणी नाही आहे, म्हणजेच काय आहे, ते एकमेव आहे, त्याला म्हटलं जातं अद्वितीय. आणि हे सगळे वर्ड्सचे मराठीमध्ये मिनिंग, याचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं, तर इनइमिटेबल. सिनोनिम्स आहेत युनिक, डिस्टिंक्टिव्ह आणि इंडिव्हिज्युअल. आणि अँटोनिम्स आहेत युज्युअल, फॅमिलियर आणि कॉमन. प्रत्येकदा बघूया आपण काय होतं इनइमिटेबलचे सिनोनिम्स, युनिक, डिस्टिंक्टिव्ह आणि इंडिव्हिज्युअल. आणि अँटोनिम्स आहेत युज्युअल, फॅमिलियर आणि कॉमन. नेक्स्ट वर्ड आहे ओपाइन. OPINE, ओपाइन. ओपाइन हा वर्ड आहे आणि याचं मिनिंग होतं टू मेक अ स्टेटमेंट ऑफ वन्स ओपिनियन. म्हणजेच काय करणे, तर हिंदीमध्ये होतं त्याचं विचारणा. म्हणजेच काय करणे, तर मत देणे, आपलं मत देणे. जर एखादं काही डिस्कशन चालू आहे आपल्या फॅमिलीमध्ये, तर प्रत्येकाला विचारलं जातं. आता समजा माझ्या घरी डिस्कशन चालू आहे की आपल्याला एक 4 व्हीलर गाडी घ्यायची आहे किंवा एक नवीन घर घ्यायचं आहे, तर त्याकरता सगळ्यांना विचारणा केली जाते की कसं घ्यायची, किती पर्यंत घ्यायची, कोणता कलर घ्यायचा. जर मला कोणी विचारलं की ओपाइन केलं, म्हणजेच काय केलं, तर मला माझं कोणीतरी मत विचारलेलं आहे, माझ्या घरच्यांनी मला माझं मत विचारलेलं आहे, त्याला म्हटलं जातं ओपाइन. किंवा विचार मांडण्याला सुद्धा काय म्हटलं जातं, ओपाइन असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये काय होतं, ओपाइन या वर्डचं मिनिंग मत देणे, विचार मांडणे. आता कोणी मला विचारलं तर मी काय म्हणेन की मला ब्लॅक कलर पाहिजे आहे, मला या रेंज मध्ये पाहिजे आहे, त्याच्या 4 सीटर असली पाहिजे, असं मी माझं मत देणार, त्यामध्ये माझे विचार मांडणार, त्याला म्हटलं जातं ओपाइन. किंवा अभिप्राय व्यक्त करणे. ओके. सो ओपाइन म्हणजे काय होतं, तर विचारणा, म्हणजेच टू मेक अ स्टेटमेंट ऑफ वन्स ओपिनियन. एखाद्याच्या ओपिनियन बद्दल आपण त्याचं मत देणे, विचार मांडणे किंवा अभिप्राय व्यक्त करणे, त्याला म्हटलं जातं ओपाइन. सिनोनिम्स आहेत कमेंट करणे, रिमार्क देणे आणि नोट देणे. ओके. नेक्स्ट वर्ड आहे एनक्रोच. ENCROACH. एनक्रोच वर्ड आहे आणि याचं मिनिंग होतं टू ऍडव्हान्स ग्रॅज्युअली बियॉन्ड द युज्युअल ऑर डिझायरेबल लिमिट्स. म्हणजेच काय करणे, तर हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं घुस पडणं. घुस पडण्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, तर कोणाच्या तरी सीमेमध्ये घुसणे, म्हणजे सीमेत घुसणे किंवा अतिक्रमण करणे. सो एनक्रोच्ड म्हणजे काय होतं, एनक्रोच म्हणजे अतिक्रमण करणे आणि घुसणे, सीमेत घुसणे. मराठीमध्ये मिनिंग होतं एनक्रोचचं अतिक्रमण करणे. अतिक्रमण तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल कोणाची, आता समजा गव्हर्नमेंटची जागा असते, पण गव्हर्नमेंटच्या जागेमध्ये बरेचसे जे स्मॉल वेंडर्स आहेत ते काय करतात, आपले दुकानं लावत असतात. मग तिथे जर नगर परिषदची गाडी आली तर ते काय तिथून त्यांना उचलायला लावतात त्यांचे दुकानं. म्हणजेच काय केलेलं आहे, ते जे स्मॉल वेंडर्स आहे, काही विकणारे आहे, त्यांनी काय केलेलं आहे, त्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे, जी की त्यांची जागा नाही आहे, त्यांनी गव्हर्नमेंटच्या जागेवर केलेलं आहे. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, त्या सीमेमध्ये, त्यांची जे सीमा नाही आहे तरी त्या सीमेमध्ये ते घुसलेले आहे, त्याला म्हटलं जातं एनक्रोच. सीमेत घुसणे. ओके.
सो एन्क्रोचचं मिनिंग होतं टू ॲडव्हान्स ग्रॅज्युअली बियॉन्ड द युजल ऑर डिझायरेबल लिमिट्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं घुसपडणं, मराठीमध्ये होतं अतिक्रमण करणे आणि सीमेत घुसणे. सिनोनिम्स आहेत त्याचे इन्वेड, इंट्रूड आणि स्निक. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिस्प्युटेशियस. डिस्प्युटेशियस ॲडजेक्टिव्ह वर्ड आहे, त्याचं मिनिंग होतं फिलिंग ऑर डिस्प्लेइंग इगरनेस टू फाईट. म्हणजेच काय तर वाद घालणारा जो असतो, ओके, वाद घालणारा किंवा भांडखोर जो असतो त्याला म्हटलं जातं डिस्प्युटेशियस. म्हणजे जो काय आहे हिंदीमध्ये होतं क्रोधी. जो क्रोधी आहे, जो भांडखोर आहे, ज्याला वाद घालणे आवडते, जो कलहप्रिय आहे, त्याला म्हटलं जातं डिस्प्युटेशियस. मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं मग वाद घालणारा, वादप्रिय, ज्याला वाद करणे खूप प्रिय आहे, भांडण करणे खूप प्रिय आहे, भांडखोर किंवा कलहप्रिय व्यक्ती. सो डिस्प्युटेशियस याचं मिनिंग होतं फिलिंग ऑर डिस्प्लेइंग इगरनेस ऑर फाईट. हिंदीमध्ये मिनिंग होतं क्रोधी, मराठीमध्ये होतं वाद घालणारा, वादप्रिय, भांडखोर किंवा कलहप्रिय व्यक्ती. सिनोनिम्स आहेत अग्रेसिव्ह, कंटेन्शियस आणि क्वारलसम. आणि अँटोनिम्स आहेत पीसेबल, नॉन अग्रेसिव्ह आणि ॲमिएबल. सिनोनिम्स आहेत डिस्प्युटेशियसचे अग्रेसिव्ह, कंटेन्शियस आणि क्वारलसम, आणि अँटोनिम्स आहेत पीसेबल, नॉन अग्रेसिव्ह आणि ॲमिएबल. नेक्स्ट वर्ड आहे प्रिसेज. प्रिसेज नाउन वर्ड आहे आणि त्याचं मिनिंग काय होतं अ फीलिंग दॅट समथिंग बॅड विल हॅपन. म्हणजेच काय तर हिंदीमध्ये होतं आभास. म्हणजेच काय आहे तर आपण एखादी गोष्ट करायला जात आहे, एखादी काम करायला जात आहे, तर आपल्याला त्याची पूर्व हे होऊन जाणे की काहीतरी चुकीचं घडणार आहे, त्याला म्हटलं जातं प्रिसेज. ओके. सो मराठीमध्ये याचं मिनिंग होतं एखादे काम करायला जाताना दिसणारे शुभ वा अशुभ चिन्ह. एखादा काम करायला आपण जात आहे आणि आपल्याला पूर्वाभास होत आहे की हे काहीतरी याच्यामध्ये काहीतरी चुकीचंच होणार आहे, ओके, काहीतरी बॅड विल हॅपन, म्हणजेच काहीतरी चुकीचं घडणार आहे, त्याला म्हटलं जातं प्रिसेज. सिनोनिम्स आहेत प्रिसेंटिमेंट, सस्पिशियन आणि फॉरबोर्डिंग. काय आहेत सिनोनिम्स प्रिसेजचे? प्रिसेंटिमेंट, सस्पिशियन आणि फॉरबोर्डिंग. आणि प्रिसेजचं मिनिंग होतं फिलिंग दॅट समथिंग बॅड विल हॅपन. म्हणजेच एखादे काम करायला जाताना दिसणारे काही शुभ होणार आहे की काही अशुभ होणार आहे, त्याला म्हटलं जातं प्रिसेज. नेक्स्ट वर्ड आहे कॅनॉट. कॅनॉटचं मिनिंग आहे अन अनफाउंडेड र्युमर ऑर स्टोरी. म्हणजेच काय आहे तर बेबुनियाद बात. हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं बेबुनियाद बात. बेबुनियाद बात म्हणजे काय होतं तर जसं की कधी कधी र्युमर्स पसरतात, एखादी स्टोरी कोणी पण एखादा स्टोरी बनवून टाकते आणि मग ते पसरत जाते सगळ्यांमध्ये, मग ते सगळे पसरवत जातात की असं असं इथे झालेलं आहे, जे की आपण पाहिलेलं नाही स्वतःच्या डोळ्याने किंवा ते झालेलं सुद्धा नाही, पण काय झालं काय ते सिद्ध झालेलं नाही किंवा निराधार आहे, ते काहीच आधार नाही आहे त्या गोष्टीला, पण ते र्युमर पसरत जात आहे. सो त्या र्युमरला काय म्हटलं जातं कनाड असं म्हटलं जातं. ओके. सो मराठीमध्ये काय होतं मग याचं मिनिंग खोटी बातमी, अफवा. ओके. र्युमर म्हणजे होतं अफवा, निराधार बातमी, अशी बातमी ज्याला काही आधारच नाही आहे, ती अशीच पसरत जात आहे एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, त्याला म्हटलं जातं कॅनाड. सिनोनिम्स आहेत त्याचे टेल, स्टोरी आणि विस्पर. ओके. सो कॅनाड म्हणजे काय होतं हिंदीमध्ये बेबुनियाद बात. मिनिंग आहे त्याचं अन अनफाउंडेड र्युमर ऑर स्टोरी. मराठीमध्ये मिनिंग होतं खोटी बातमी, अफवा आणि निराधार बातमी. सिनोनिम्स आहेत टेल, स्टोरी आणि विस्पर. नेक्स्ट वर्ड आहे गेट गो. गेट गो ची मिनिंग होतं द पोस्ट ॲट द पॉइंट ॲट विच समथिंग बिगिन्स. म्हणजे एखादा पॉइंट जिथनं काय होत आहे सुरुवात होत आहे. ओके. सुरुवातीचा, अगदी सुरुवातीला किंवा आपण म्हणू शकतो पहिल्या क्षणापासूनचा, त्याला म्हटलं जातं गेट गो. सो गेट गो म्हणजे काय होतं हिंदीमध्ये होतं सुरुवात से.
शुरुवात से म्हणजे काय होतं तर सुरुवातीपासून किंवा पहिल्या क्षणापासून, त्याला म्हटलं जातं गेट गो. मराठीमध्ये मिनिंग होतं मग गेट गोचं अगदी सुरुवातीपासून किंवा पहिल्या क्षणापासून म्हणजे होतं गेट गो. ओके, द पॉइंट ॲट विच समथिंग बिगिन्स, त्या पॉइंटवरनं त्या क्षणापासून जे चालू होत आहे त्याला म्हटलं जातं गेट गो. म्हणजेच मराठीमध्ये मिनिंग होतं अगदी सुरुवातीपासून किंवा पहिल्या क्षणापासून. हिंदीमध्ये होतं शुरुवात से. सिनोनिम्स आहेत त्याचे बिगिनिंग, स्टार्ट आणि आउटसेट, आणि अँटोनिम्स आहेत एंड, कन्क्ल्युजन आणि कम्प्लिशन. सिनोनिम्स आहेत गेट गोचे बिगिनिंग, स्टार्ट आणि आउटसेट, आणि अँटोनिम्स आहेत एंड, कन्क्ल्युजन आणि कम्प्लिशन. लास्ट वर्ड आपला आजचा तो आहे रिक्रिएशनल. रिक्रिएशनल म्हणजे काय होतं ॲज इन कॉमिक. ॲज इन कॉमिक म्हणजे तर मनोरंजन. ओके, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये सुद्धा याला काय म्हटलं जातं मनोरंजनच म्हटलं जातं, मराठीमध्ये पण आणि हिंदीमध्ये पण रिक्रिएशनलला. ओके, सो मीनिंग काय आहे याचं, एकतर मनोरंजन किंवा मनोरंजनपर किंवा विरंगुळ्यासाठी. तर रिक्रिएशनलचं मीनिंग आहे ॲज इन कॉमिक म्हणजेच मनोरंजन, मनोरंजनपर आणि विरंगुळ्यासाठीचे. सिनोनिम्स आहेत एंटरटेनिंग, ह्युमरस आणि फन, आणि अँटोनिम्स आहेत अनइंटरेस्टिंग, बोरिंग आणि पेडेस्ट्रियन. काय आहेत रिक्रिएशनलचे सिनोनिम्स, एंटरटेनिंग, ह्युमरस आणि फन, आणि अँटोनिम्स आहेत अनइंटरेस्टिंग, बोरिंग आणि पेडेस्ट्रियन. ओके, सो हे वर्ड्स परत एकदा तुम्ही वाचून घ्या, पुन्हा नोट डाऊन करून घ्या, आणि जे आधीचे वर्ड झालेले आहेत ते सुद्धा एकदा रिवाइज करत चालत जा. जे डेलीचे सेशन्स आहेत ते डेलीचे सेशन्स वाचायच्या आधीच तुम्ही जे आधीचे वर्ड झालेले आहे त्याचं एकदा रिव्हिजन करून घेत चला, आणि स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला. त्यामुळे तुम्हाला कळेल की कोणता वर्ड तुम्ही कोणत्या सेंटेन्समध्ये यूज करू शकता. आणि जसं आता इथे नाऊन, वर्ब वगैरे सगळे वर्ड दिलेले आहेत, सो त्यामुळे सुद्धा तुम्हाला कळेल की कोणता वर्ड नाऊन आहे तर कुठे आपण यूज करू शकतो, कोणता वर्ड वर्ब आहे तो कशा कोणत्या केसमध्ये यूज करू शकतो. सो हे परत एकदा वाचून घ्या, स्वतःच्या मनाने सेंटेन्स तयार करा. तुमचे जे फ्रेंड्स असतील किंवा कोणी जे प्रिपेअर करत आहे त्यांना सुद्धा व्हिडिओ शेअर करत चालत जा, म्हणजे त्यांना सुद्धा हेल्प होईल. व्होकॅब्युलरीमध्ये एक्झाम्स येणार आहेत आता बरेचशा, सो त्याकरता त्यांना सुद्धा हेल्प होईल आणि तुम्हाला सुद्धा हेल्प होईल. सो सेशन आवडलं असेल सेशनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.